हॅलो. तर सकाळी मी जांभूळ खात असताना मला एक गाणं आठवलं. आता कुठलं गाणं आठवलं असेल? बरोबर, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. मला त्याची चाल किंवा त्याचं अर्थ किंवा त्याच्यातनं जो एक छान रिदम मिळतो तो खूप आवडतो. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. तर हा सिनेमा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला. अर्थात मला अतिशय आवडणाऱ्या स्मिता पाटील यांनी त्याच्यात काम केलं. आणि दुसरं म्हणजे मोहन आगाशे, डॉक्टर मोहन आगाशे यांनी सुद्धा त्याच्यात काम केलं, जे मला अत्यंत आवडतात. तर साधारण स्टोरी अशी आहे की मधमाशांना मारणारे हा जो नाग्या असतो तो असाच मधमाशा मारत पकडत फिरत असतो. आणि एकदा मधमाशांना पकडायला जाताना एक मधमाशी त्यांच्या डोळ्याला चावते. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचं आणि स्मिता पाटीलचं एकमेकांवरती प्रेम बसतं. पण मधमाशी चावली आहे आणि आपला डोळा गेलाय याच्यासाठी त्यांना इतकं वाईट वाटतं किंवा इतका राग येतो की ते त्यांच्यातल्या राणी माशीला मारायला जातात. सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करतात. आणि ज्या वेळेला ते राणी माशीला मारतात त्याच वेळेला ही हिरोईन सुद्धा तिथे मरते. म्हणजे स्मिता पाटील यांचा सुद्धा अंत दाखवला. मग त्यांना लक्षात येतं की आयुष्यात जशी मधमाशांच्या आयुष्यात महत्वाची राणी माशी आहे, तसंच आपल्या आयुष्यातही हिचं महत्व अपरंपार होतं. आणि आपण तेच संपून टाकलं म्हटल्यावर आता आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाहीये. आणि आपण खऱ्या अर्थाने प्रेम आपलं संपवलेलं आहे. आपल्याला जर इतकं प्रेम होतं आपल्या त्या राणीवर, तर आपण तिला संपवण्याची गरज नव्हती. हे लक्षात आल्यानंतर तिथे सिनेमा एंड केला. पण शेवटी प्रेक्षकांना एक विचार करायला भाग पाडलंय की जर तुम्ही आपले प्राणी पक्षी फक्त इकॉनॉमीचा भाग आहेत आणि त्यांना काय करायचं जिवंत ठेवून असा जर विचार केला तर कुठेतरी ते नक्कीच चुकीचं आहे. कारण प्राणी पक्षी असतील तरच आपली जीवनसाखळी ही आयुष्यभर चालत राहणार आहे. थोडक्यात काय तर हा सिनेमा मला प्रचंड आवडला. एक माझ्या बाबतीतला किस्सा आहे. मी एकदा शाळेत होते, म्हणजे एकदा शाळेतनं घरी आले आणि घरी आल्यानंतर शाळेत आमचा खूप विषय झाला की जैत्र जैत सिनेमा छान आहे, सिनेमातली हिरोईन खूप मस्त स्मिता पाटील. आणि अगदी लहान असताना इतकं काही माहीत नव्हतं, पण जसं मला स्मिता पाटील आवडतात तसंच माझ्या आईलाही स्मिता पाटील खूप आवडतात. इनफॅक्ट आमच्या फॅमिलीत सगळ्यांना स्मिता पाटील खूप आवडतात. माझं अक्षरशः त्यांच्यावरती प्रेम आहे. स्मिता पाटील नंतर दुसरी कुठली हिरोईन आवडत असेल तर ते आहेत मधुबाला. मी त्यांच्याबद्दल नंतर बोलणार आहे. तर मी शाळेतनं जेव्हा घरी आले आणि आईला हा विषय सांगितला त्यावेळी एका सुट्टीच्या दिवशी मी आणि आईने हा सिनेमा लॅपटॉपवर बघून काढला. आणि मला तो सिनेमा इतका आवडला की त्या सिनेमाला खरंच तोड नाही. तुम्ही हा सिनेमा बघा आणि तुम्हाला खरंच स्मिता पाटील किंवा गिरीश कर्नाड, सॉरी माफ करा, मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांच्या जैत्र जैत सिनेमाबद्दल आणखीन काय वाटतं किंवा तुमचे काय व्ह्यूज आहेत हे तुम्ही मला सांगा. बाकी त्यातली गाणी इथे टच होतं. मी रात टाकली मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली. आणि जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, याचा अर्थ काय आहे हे मला माहिती आहे, पण तो तुम्ही शोधून काढून मला सांगणार आहात जर तुम्ही खरंच मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांचे खूप मोठे फॅन असाल तर. बाकी माझ्या आयुष्यात त्यांचं महत्त्व अपरंपार आहे. तर बघा, तुम्ही हा कोणी सिनेमा पाहिला नसेल तर नक्की बघा. अजून एक असा जब्बार पटेलांचा सिनेमा आहे जो मला आवडतो आणि ज्यात माझी फेवरेट हिरोईन आहे स्मिता पाटील, अर्थात उंबरठा.
त्याबद्दल आपण उद्याच्या भागात बोलू. तोपर्यंत सिनेमा बघा आणि गाणी एन्जॉय करा. मी चालले जांभूळ खायला. बाय बाय.